मी लीना। आज आपण बघतोय एक अतिशय नितांत सुंदर असा पदार्थ, जी गुजरातची स्पेशल डिश आहे आणि या थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने केली जाते। ती म्हणजे सुरती उंधियू। खूप छान लागतो, खूपच सुरेख लागतो, पण त्याची तयारी मात्र तुम्हाला खूप आधीपासून करावी लागते। म्हणजे त्याच्या पूर्वतयारीला जवळपास 1.5 ते 2 तास कमीत कमी जातात। त्यामुळे जेव्हा तुम्ही निवांत असाल किंवा एखादा रविवार किंवा सुट्टीचा दिवस जेव्हा असेल त्या दिवशी उंधियूचा प्रोग्राम करा। काही तयारी तुम्हाला आदल्या दिवशी करून ठेवता येईल, काही तयारी तुम्हाला त्याच वेळेला करावी लागते। तर बघूया, खूप साऱ्या भाज्या असतात आणि उंधियूचा एक विशिष्ट मसाला तयार करतात। तर बघूया आता आपण कुठल्या भाज्या मी घेतल्यात आणि तो मसाला कसा करायचा। उंधियूला काही कंद लागतात, ज्याच्यामध्ये इथे मी घेतलंय आपलं रेग्युलर रताळं जे असतं ते स्वच्छ धुवून घेतलंय। अक्षरशः चोळून चोळून धुतले, म्हणजे रताळ्यावर वरती माती असते बरेच वेळेला, तर ती पण सगळी स्वच्छ करून त्याच्या अशा चकत्या करून घेतले। त्याच्यानंतर बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याच्या अशा अर्ध्या फोडी केलेल्या आहेत। छोटे बटाटे असतील, जे बेबी पोटॅटो मिळतात ते घेतलेत तर ते अख्खे घेतलेत तरी चालेल। आपले रेग्युलर बटाटे असतील तर त्याच्या अशा फोडी करून घेतलेत। त्याच्यानंतर हे आहे कोनफळ। कोनफळ म्हणजे पर्पल याम म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा हिंदीमध्ये कंद म्हणतात। तुमच्याकडे काय वेगळं म्हणत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। पण हा थोडासा ना चिकट असतो, म्हणजे आपलं रताळं जसं असतं ना तसाच प्रकार आहे, दिसायला तसाच दिसतो, पण आतमधनं जांभळ्या रंगाचा असतो आणि थोडा चिकट असतो। रताळं पण तुम्ही घेऊ शकता, आत्ता मी घेतलेलं नाही आहे। त्याच्यानंतर मी इथे कच्ची केळी घेतलेली आहे, पण कच्ची केळी आयत्या वेळेला कापून घालायची, नाहीतर ती काळी पडतील आणि ती आपण पाण्यात नाही ठेवू शकत, त्यामुळे मी ती तशीच ठेवली आहे। त्याच्यानंतर ही आहे सुरती पापडी। आता सुरती पापडी हे बघा, मी मुद्दाम ठेवल्यात, या अशा असतात, लहान असतात, चपट्या असतात। त्याचं आपण जशी फरसबी हे करतो तशी दोन्ही बाजूनी तोडायची आणि ती ओपन करायची अलगद, आणि ओपन करून ठेवायची, म्हणजे आतमध्ये काही कीड वगैरे नाही आहे ना ते पण आपल्याला कळतं। कधी कधी याला रेषा पण असतात, जशा फरसबीला दोरे निघतात तसे असे साईडनी त्याचे दोरे निघतात, ते जर निघाले तर ते पण काढा आणि जशी फरसबी निवडतो तशीच ही निवडायची। ही आत्ता मला जी मिळालेली आहे ती अगदी कोवळी आहे, तुम्ही बघू शकता आतले दाणे अगदी अजूनही चपटे आहेत, म्हणजे कोवळे आहेत अगदी। तुम्हाला जर जरा जून मिळाली तर त्यातले दाणे वेगळे काढा आणि त्यातल्या त्यात जी कोवळी सुरती पापडी असेल ती वेगळी काढा। जून ह्याच्या आपल्याला हे बाहेरचं घ्यायचं नाही आहे। मला पूर्णपणे कोवळी मिळालेली, त्यामुळे मी ते सगळं वापरणार आहे। त्याच्यानंतर आत्ता हिवाळ्यामध्ये मटार भरपूर येतो, तर मटार घेतलेला आहे मी। कोथिंबीर आहे थोडी, हे आहे काय म्हणूया याला, ओला लसूण, लसणाची पात मिळते या दिवसामध्ये। हे बघा, ही अशी असते लसणाची पात, म्हणजे आपली कांद्याची पात असते ना साधारण त्याच प्रकारे, पण खाली लसूण असतो। आणि ही फक्त या थंडीमध्येच म्हणजे हिवाळ्यातच मिळते, एरवी मिळत नाही। पण ही उंधियूसाठी अतिशय महत्त्वाची भाजी आहे, तर ती अवश्य घ्या, मिळाली तर। ती मी इथे चिरून ठेवलेली आहे। चिरताना काही नाही, फक्त हे जे खाली मुळं जी दिसत आहेत ती कापायची आहेत आणि बाकी सगळं वरचा भाग आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आहेत हे तुरीचे दाणे। आता तुरीच्या शेंगा बाजारात या अशा मिळतात आणि उघडल्या की त्याच्यामध्ये हे असे दाणे असतात, ते दाणे घ्यायचे आहेत आपल्याला, फक्त शेंग घ्यायची नाही आहे। त्याच्यानंतर वांगी घेतलेली आहेत। वांगी आता इथे मी एक चिरून दाखवते। या बाकीच्या वांग्याचा आपण भरली वांगी जशी करतो ना तर तशा 4 फोडी करून ठेवलेल्या आहेत। आता हे पण मी तुम्हाला दाखवते। हे फक्त वरचं काढायचं आहे आणि 4 भाग करायचे आहेत, आणि वांगी चिरली की पाण्यात ठेवून द्या, म्हणजे काळी पडणार नाहीत। त्याच्यानंतर उंधियातला अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे असतो मेथी मुठिया, तो लागतो। तर त्याच्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून ठेवलेली आहे।
त्याच्यानंतर मसाला करताना आपल्याला ओली हळद लागणार आहे. आजकाल ओली हळद पण मिळते बाजारामध्ये. समजा नाही मिळाली तुम्हाला तर आपली रेग्युलर हळद पावडर वापरली तरी चालेल. अदरवाईज हळद जर ही ओली हळद मिळाली तर ती घ्या, त्याचा साल काढा आणि किसून घ्या. त्याच्यानंतर लिंबू लागणार आहे, त्यामुळे मी इथे 2 लिंबांचा रस काढून ठेवलेला आहे ऑलरेडी वेळ वाचण्यासाठी. आणि बाकी हे सगळं तुम्ही बघता इकडे, हे सगळे आपलं ॲक्च्युली आपण जेव्हा जसं उंदिओ प्रिपेअर करू, तयार करू, तशा लागणाऱ्या गोष्टी आहेत ते मी त्या वेळेला सांगत जाईन तुम्हाला. आता आपण उंदिओ करायला सुरुवात करतोय. तर आता मी इथे प्रेशर पॅन घेतलेला आहे, गॅस लावते आणि त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट म्हणजे उंदिओ ही अशी भाजी आहे त्याला तेल भरपूर लागतं. त्यामुळे डाएट कॉन्शियस जर तुम्ही असाल तर चीट डे असतो की नाही तुमचा, त्याच दिवशी ही भाजी खा. तर आपण बऱ्यापैकी तेल घेतोय. तेल गरम झालंय आपलं. तर आता मी त्याच्यावर 1 चमचा ओवा घालतेय आणि थोडंसं हिंग. आणि आता ही जी पापडी आहे, सुरती पापडी, ती घालणार आहोत आपण. त्याचबरोबर हे तुरीचे दाणे आहेत ते घालते. त्याच्यानंतर मटार म्हणजे वाटाणे, हिरवे वाटाणे ते घालते. थोडे मी ठेवणार आहे, आपल्याला नंतर मसाला करताना पण आपल्याला वाटाण्याची पेस्ट करायची, त्यामुळे थोडेसे दाणे मी ठेवले. आणि थोडीशी हळद घालणार आहे मी. एक 1/4 चमचा हळद घातली. हे फक्त एकदाच अलगद आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. याच्यात अगदी जेमतेम पाववाटी पाणी घालायचंय. आणि हे आता लावून याची एक शिट्टी घ्यायची आपल्याला, म्हणजे आपली बाकीची तयारी होते तोपर्यंत इथे हे शिजेल. एक शिट्टी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. आपली एक स्टेप झालेली आहे. आपण पापडी शिजवून घेतली. आता दुसरी स्टेप, मेथी मुठिया. मी म्हटलं तसं उंदिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे तो मेथी मुठिया. आता इथे मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालते. बरं, दुसरं एक सांगायचं म्हणजे उंदिओच्या भाज्या तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता त्याच्यामध्ये. शक्यतो सगळ्या प्रकारचे कंद असतात, फळभाज्या असतात, पापड्या वेगवेगळ्या येतात यावेळेला, त्या घालू शकता. थोडीशी कोथिंबीर. पण एवढ्या भाज्या घालताना त्याला काहीही असं प्रमाण नाही आहे की अमुकच भाजी एवढी पाहिजे तेवढी पाहिजे, असं काही नाही आहे. थोडासा हा ओला लसूण जो चिरला होता तो घालते. आणि आता जरा बाकीचं घालून घेऊया आपण. लिंबाचा रस, साधारण 1-2 चमचे लिंबाचा रस, तीळ, हिंग, थोडासा ओवा. ओवा या भाजीला खूप जास्त लागतो बरं का. जिरेपूड, धणेपूड, साखर, त्याच्यानंतर थोडीशी हळद. खूप नाही घाललं ते मी, थोडीशीच घालते. थोडीशी लाल मिरची,
थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि एक राहिलं म्हणजे ही मी केलेली आहे आलं आणि मिरचीची पेस्ट, ती घालते. बरं, तिखटाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि थोडीशी लसूण पेस्ट घालणार आहे, म्हणजे या एक 4-5 लसणाच्या पाकळ्या समजा तुम्ही. आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच आपण ह्याच्यामध्ये पीठ घालणार नाही आहोत. याच्यासाठी मी वापरणार आहे गव्हाचं पीठ आणि बेसन. पण ते घालण्याआधी आपण मेथी ही अशी हातानेच छानपैकी चुरडून घ्यायची. याच्यामुळे काय होईल की मिठामुळे मेथीतलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होईल आणि मेथी पाणी सोडेल. आणि मग त्या पाण्यातच शक्यतो आपल्याला हे पीठ घालून मेथीचे मुटके करायचे आहेत. अगदी वाटलंच तर थोडंसं अगदी हलकं पाणी घालावं लागेल नंतर, पण आपण बघूया. एक 5 मिनटं हे असंच ठेवूया. आणि असं ना छान कुस्करून घ्यायचं, म्हणजे त्याला पटकन पाणी सुटतं, पाणी सुटायला मदत पण होते. तुम्ही ऑलरेडी बघू शकता मेथी ओलसर झालेली आहे. माझा हात पण बघू शकता तुम्ही. हे का, आता मी तुम्हाला दाखवू का? मी म्हटलं तसं मेथीने ऑलरेडी पाणी सोडायला सुरुवात केली आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाऊण वाटी गव्हाचं पीठ घालते. जाडं पीठ असेल तर ते घाला, माझ्याकडे नव्हतं तर मी आपलं जे घरात नेहमीचं होतं आपण चपाती पोळीला वापरतो तेच घातलंय. आणि पाव वाटी बेसन. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आधी त्या मेथीच्या पाण्यातच आपल्याला हे छान सगळं कालवून घ्यायचं आहे. एकदम वरून पाणी घालू नका, गरज नसते काय काय वेळेला. बऱ्यापैकी 70-80% त्या पाण्यातच आपलं पीठ भिजून जातं. अगदीच थोडी गरज लागली तरच वरून थोडंसं 1-2-3 चमचे पाणी घाला. तर मी अगदी थोडंसं पाणी घेते. आपलं मळून झालेलं आहे. आता काय करायचं, हाताला ना थोडंसं तेल लावायचं आणि ह्याचे तुम्हाला हव्यात त्या साईजमध्ये तुम्ही मुटके करू शकता. तर आता मी थोडेसे असे गोल करू शकता, लंबगोल. मी असे थोडेसे लंबगोल करते. हे करून घेते आता मी सगळे. हे ना मुटके करताना हे असं जर केलं ना तर त्याचे पटापट गोळे करायला आपल्याला सोपं जातं. बेसन लावलेलं असल्यामुळे हे चिकट पण असतं, त्यामुळे मध्ये मध्ये हाताला तेल लावा, म्हणजे मग सोपं जाईल करायला. हे का, आपले मेथी मुठिया तयार आहेत. आता आपल्याला हे सगळे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे. तेल तापायला ठेवलेलं आहे. उंधियोला शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरा. अगदीच नाही मिळालं, तुमच्याकडे नसेल अवेलेबल, तर मग जे घरात असेल ते वापरलं तरी चालेल. पण मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे. त्याच्याने ना उंधियोची चव खूप छान येते. मीडियम हीटवर तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलं की आपण आपले सगळे मुठिये तळून घेऊया. तेल तापलेलं आहे आपलं. आता मी एक मुठिया घालते.
मी याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलेला नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बेकिंग सोडा याच्यामध्ये घालू शकता. आता अजून एक टीप लक्षात ठेवा, तुम्ही घातल्यानंतर लगेचच हलवायला सुरुवात करू नका. थोडंसं ते छान तळून होऊ दे खालच्या बाजूनी. ते खालच्या बाजूनी तळून झाले, थोडेसे ब्राऊन झाले की मग झारा तेलात घाला. तोपर्यंत ते आहे तसे तळले जाऊ देत. आता आपण उलगत हलवूया त्याला. थोडेसे वरखाली करणार आहे मी. सगळ्या बाजूनी छानपैकी लालसर किंवा ब्राऊन व्हायला पाहिजेत, ते व्यवस्थित तळले गेले पाहिजेत, मग आपण काढूया. तुम्ही बघू शकता आता आपले हे जे मेथीचे मुठिया आहेत हे वर तरंगायला लागलेले आहेत आणि त्याचा रंगही बदललेला आहे. छान झालेले आहेत ते. अजिबात तेल मोठं करायचं नाही, गॅस मोठा करायचा नाही. मीडियम गॅसवरच हे तळायचं आहे, नाहीतर ते आतून कच्चे राहतील आणि बाहेरनं लाल होतील. तर त्याची काळजी घ्या. हे आता मी काढते. तुम्हाला आवाजावरनं पण कळत असेल, छान आपले तळले गेलेले आहेत. आता हे मी बाजूला ठेवते. आता हे जे कंद आहेत, बटाटा, कोनफळ आणि रताळं, हे आपल्याला तळून घ्यायचं आहे याच तेलामध्ये. ओके, तर आता आधी बटाटा तळून घेते. तेल तापलेलं असेल त्यामुळे अलगद घाला, घाई करू नका, एकदम असं ओतायला जाऊ नका. आपल्याला हे जे कंद आहेत हे साधारण 60 ते 70% तळून घ्यायचे. पूर्णपणे तळून घ्यायचं नाही. आता जसं मेथी मुठिया आपण पूर्ण तळून घेतलाय, पण हे आपल्याला 60 ते 70%च तळून घ्यायचे. म्हणजे ते थोडेसे साईडनी लालसर झाले की आपल्याला काढायचं, कारण नंतर आपण त्याला दम देणार आहोत आणि दमवर उरलेलं ते शिजेल. दुसरी गोष्ट, एकत्र का नाही घातलं मी बटाटे, रताळं किंवा कोनफळ, हे एकत्र का नाही तळलं, तर प्रत्येकाचा जो तळण्याचा वेळ असतो तो वेगवेगळा आहे. त्यामुळे ते वेगवेगळंच घालायचं. एकदम घालून आपण वेळ वाचवायला जायचं नाही. काही भाज्या या निगुतीने करण्याच्याच असतात, त्यामुळे त्याच्यात घाई करून नाही चालत. त्यांना त्यांचा वेळ द्यावाच लागतो आपल्याला. हे बघा, आता तुम्ही बघू शकता थोडेसे असे लालसर झालेले. आपल्याला इतपतच तळून घ्यायचे आहेत ते मी आता हळू काढते सगळं. रताळं घालते. एकीकडे मी रताळं तळायला ठेवलेलं आहे, दुसरीकडे मी तोपर्यंत मसाला करून घेते. तर आता मसाला करण्यासाठी इथे मी घेतली आहे ही लसूण पात. छान भरपूर लसूण पात घ्यायचे. त्याच्यानंतर मगाशी मी हे वाटाणे मी म्हटलं ना थोडेसे मला पेस्ट करण्यासाठी हवे, ते घेते. त्याच्यात घालणार आहे हे आलं आणि मिरचीची पेस्ट, थोडंसं हिंग, थोडी कोथिंबीर घालते. त्याच्यानंतर नारळ, ताजा खोवलेला नारळ आहे. सुकं खोबरं घेऊ नका, ओलं खोबरंच घ्या या भाजीला. हे कच्च्या दाण्याचं कूट आहे.
तुम्ही कच्चे शेंगदाणे असेच घातलेत तरी चालेल. त्याच्यानंतर तीळ, भाजलेले तीळ ते. त्याच्यानंतर साखर, त्याच्यानंतर थोडासा ओवा घालणार आहे मी. या भाजीमध्ये ओव्याचं प्रमाण जास्त असतं. थोडासा गरम मसाला. मी इथे गोडा मसाला घेतलेला आहे तो घालणार आहे. बरं, मसाला तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. जिरेपूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. थोडीशी धणेपूड, आणि हे जे मी मगाशी म्हटलं ना ओली हळद आहे ती घालते मी, आणि थोडंसं हिंग. थोडासा लिंबाचा रस, साधारण एक अर्ध्या लिंबाचा रस. आणि याच्यामध्ये मी घालते थोडंसं बेकिंग सोडा. आता हे आपण सगळं छान मसाला वाटून घेऊया. रताळी पण झालेली आहे तर ती पण काढून घेते मी. अशी थोडीशी लालसर झाली ना की ती काढून घ्यायची आपल्याला. आता कोनफळ घालणार आहे. कोनफळ पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता त्यात कडेनी लालसर दिसत आहेत ते. तर ते पण आता आपण काढून घेऊया. मसाला आपला झालेला आहे तो आता मी काढून घेते. माझ्याकडनं मसाल्यामध्ये मिक्सरमधनं फिरवताना मीठ घालायचं राहिलं होतं तर मी आता मीठ घालून घेते. आणि आता हे आपण सगळं कालवून घेऊया. मीठ राहिलं होतं ते घालून आता छान कालवून घेतलेलं आहे मी. आपला मसाला रेडी आहे. आता ही जी वांगी आहेत ज्याला आपण 4 चिऱ्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेऊया. छान दाबून दाबून तो मसाला भरायचा आहे. वांगी भरून झालेली आहेत मसाला भरून. आता ही बाजूला ठेवते. आणि हे जे आपण सगळं तळलं होतं बटाटे, रताळं आणि कोनफळ याच्यावर हा मसाला घालणार आहे मी. आणि तो थोडा त्याला लावून घेणार आहे. छान सगळीकडे हा मसाला आपण लावून ठेवलेला आहे. आता एक 10 मिनिटं हे सगळं असंच मुरू द्यायचं. सगळ्यात सुरुवातीला आपण कुकर लावला होता. आता त्याचं प्रेशरही गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता पापडी पण एकदम छान शिजलेली आहे. हे आता सगळं छान शिजलेलं आहे. आता आपल्याला सगळं अरेंज करायचं आहे. तर कसं करायचं ते बघूया. आपल्या एकीकडे पापडी आणि सगळे वाटाणे आणि हे सगळं शिजून झालेलं आहे. इथे आपण रताळी, बटाटे आणि कोनफळ त्याला मसाला लावून ठेवलेला आहे. आपली वांगी मसाला भरून तयार आहेत.
केळं आता सगळ्यात शेवटी मी केळं फक्त कापून वरती घालणार आहे. तर आता आपण या कढईमध्ये ॲक्च्युली उंधियो करायला घेऊया. कढई लावते, गॅस लावते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता हे जे आपण तळलेलं तेल आहे की नाही तेच वापरणार आहोत, कारण ते इतकं फ्लेवरफुल आहे. त्याच्यामध्ये मेथीचं अंश उतरलेला आहे, रताळे, बटाटे, कोणफळ सगळ्याचा अंश, त्या मसाल्याचा अंश उतरलेला आहे. त्यामुळे आपण हेच फ्लेवरफुल तेल उंधियो करताना वापरणार आहोत. ते तेल वाया नाही जाता कामा. मी अगदी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं होतं की उंधियो करताना तेल खूप लागतं. आता इथे मी 3 डाव ऑलमोस्ट तेल घेतलेलं आहे. त्याच्यात परत आपण ओवा घालतोय. ओव्याचा फ्लेवर उंधियोला खूप सुंदर येतो. थोडंसं हिंग. गॅस बारीक करते आणि आता ह्या सगळ्यात खाली मी हे जे पापडी आपण शिजवल्या होत्या त्या घालणार आहे. त्याच्यानंतर ही जी रताळी, कोणफळ आणि बटाटा आपण घेतला होता तो सगळा घालतोय आपण. आता इथे मी तुम्ही बघू शकता ही जी कच्ची केळी घेतली होती तुम्ही कच्ची केळी पण घेऊ शकता किंवा पिकलेली केळी, पूर्ण पिकलेली नाही म्हणजे अशी जरा पिकायला सुरुवात झालेली केळी असतील ती घेतली तरी चालेल. तर आता ती घेऊया आपण. ती चिरून घेते मी. तुम्हाला जर केळी आवडत नसतील तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. मी मगाशीच म्हटलं की या भाजीला असं काही प्रमाण नसतं. बरं, आता ह्याला ना याचा साल काढणार नाही होतो आपण, तसंच ठेवणार आहे. फक्त एक मध्ये अशी चीर देणार आहे जेणेकरून तो मसाला जरा आतपर्यंत जाईल. आता ही जी आहे ती अशी मध्ये मध्ये ठेवून द्यायची. त्या गरमीमध्ये ती आपोआप शिजली जातात. आता याच्यावर मी घालते ही वांगी. वांगी शिजायला पण वेळ लागत नाही. थोडासा हा पातीचा लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि परत हा जो काही आपण मसाला तयार केला आहे तो सगळा आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत. या मसाल्याच्या भांड्यात मी अगदी जेमतेम गरम पाणी घालते, पण थोडंसं म्हणजे एखाद वाटी पाणी आहे एवढ्या सगळ्या भाजीला, ते घालते. आता आपल्याला झाकण लावून याला दम द्यायचा आहे. मंद गॅस ठेवलाय, गॅस एकदम बारीक आहे. साधारण एक 10 ते 15 मिनिटं ही भाजी त्या वाफेवर शिजू द्यायची आपल्याला. साधारण एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आता मी काढते. आपली केळी वांगी अर्धवट शिजलेली आहेत. आता या स्टेजला मी हे मुठिया घालते. आपण जे मेथीचे मुठिया करून ठेवले होते ते घालणार आहोत आपण. तुम्हाला माहिती आहे का, गुजराती लोकांचा हा एक स्नॅक्सचा प्रकार पण आहे. म्हणजे तुम्ही मेथी मुठिया असे पण चहा बरोबर वगैरे स्नॅक्स म्हणून करून खाऊ शकता. नुसते खायला पण ते खूप छान लागतात.
परत एक 5 ते 7 मिनटं आपण तसंच ठेवूया. साधारण आता एक 8 ते 10 मिनटं झालेली आहेत. आता मुख्य म्हणजे ना, उंधियो असा खूप हलवत बसायचा नाही, नाहीतर या भाज्या इतक्या नाजूक झालेल्या असतात की त्या लगेच तुटू शकतात. त्यामुळे शक्यतो हे असंच सर्व करताना जशी बिर्याणी सर्व केली जाते ना, त्याच टाईपमध्ये उंधियो पण सर्व करायचं. म्हणजे सगळ्या भाज्या जे लेअर आपण घातलेले आहेत ते लेअर तसेच्या तसे, म्हणजे सगळ्या भाज्या प्रत्येकाला मिळतील. तर आपली उंधियोची भाजी तयार आहे. मस्त घरभर त्याचा दरवळ सुटलेला आहे. खूप छान झाली आहे. तुम्ही ही भाजी नक्की करा. फक्त 1-2 गोष्टी लक्षात ठेवा की या भाजीला पूर्वतयारी खूप लागते. जेव्हा तुमच्याकडे हातात वेळ असेल त्याच वेळेला ही भाजी करायचा ठरवा. दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्सचं काम आहे. नीट निगुतीने सगळ्या स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला या सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये अगदी व्यवस्थित देणार आहे. ते जर तुम्ही फॉलो केलं आणि उंधियो तयार केला तर घरच्यांना नक्की आवडेल आणि तुमची वाहवा नक्की होईल. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की आजची ही रेसिपी होती उंधियोची, ही तुम्हाला आवडली की नाही. चला तर मग अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.